तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवरती दोन सीरीज आपण चालू केलेल्या आहे। एक जी सीरीज आपली असणार आहे त्यामध्ये आपण 8 ते 9 व्हिडिओ या ठिकाणी लॉन्च केलेले आहे। त्यामध्ये कन्सेप्टनुसार मी तुम्हाला एक एक चॅप्टर तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ही दुसरी सीरीज आपली चालू झालेली आहे। या सीरीजमध्ये आपण रेडेकर सरांच्या पुस्तकाचे या ठिकाणी काय केलेले आहे MCQ मराठीमधून घेतलेले आहे। याचा सुद्धा एक व्हिडिओ आपण काल लॉन्च केलेला आहे आणि आजचा दुसरा व्हिडिओ आपला या ठिकाणी असणार आहे। जर तुम्ही मागची एक सीरीज आणि मागचा एक व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा, नंतर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुमचा फायदा होईल। असा फायदा होईल की पेपरच्या वेळेपर्यंत तुमची पूर्णपणे या ठिकाणी तयारी करून घेतलेली जाईल आणि ती सुद्धा सगळी काही फ्रीमध्ये। मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। ओके, तर चला आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। बघा मॅलेट कशापासून बनवतात मित्रांनो ते या ठिकाणी सांगितलंय। तर मॅलेट तुमचं कशापासून बनवतात, हे लाकडापासून बनवलं जातं। त्यानं रावळ प्लग मित्रांनो भिंतीमध्ये या ठिकाणी काय करता तुम्ही छिद्र करता तेव्हा तुम्हाला रावळ प्लग या ठिकाणी लागते। तर ती कशासाठी, वॉलसाठी भिंतीसाठी या ठिकाणी लागत असते। बघा तिसरा प्रश्न, सप्लायची फेज वायर तपासण्यासाठी तुम्ही काय यूज करता। बघा टेस्टर, काय लाईन टेस्टर, तुम्हाला लाईनमध्ये आहे का सप्लाय त्याच्यासाठी तुम्ही टेस्टर यूज करता। वायरवरील इन्सुलेशन काढण्यासाठी मित्रांनो तुमचा जो चाकू असतो त्याचा तुमचा कोण किती असतो मित्रांनो, तो असतो 15 ते 20, काय 15 ते 20 कोण तुमच्या चाकूचा तुमच्या वायरसोबत असतो। चला पुढचा प्रश्न, वायरचा जर प्रश्न समजला नसेल तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा वायर असतो आणि तुम्ही अशा पद्धतीचा तुमचा चाकू त्या ठिकाणी पकडता आणि इन्सुलेशन काढता। तर ह्या दोघांचं अंतर जे असतं ते असतं 15 ते 20चं असतं। ओके, चला भिंतीवर उभ्या आणि आडव्या रेषा मारायच्या असेल तुम्ही कशाचा यूज करता मित्रांनो, ओळंबा तुम्हाला माहिती आहे, ओळंबा त्यालाच तुम्ही काय म्हणता, प्लम बॉम्ब म्हणता। काय प्लम बॉम्ब या ठिकाणी वापरल्या जातो। जेथे हाताची बोटे पोचत नाही तेथील लहान वस्तू पकडण्यासाठी कशाचा यूज करता तुम्ही मित्रांनो, या ठिकाणी लॉंग नोज प्लायर, काय लॉंग नोज प्लायर अशा पद्धतीचे लॉंग नोज या ठिकाणी असतात, तिचा तुम्ही या ठिकाणी यूज करता। बघा पुढं, केबलवरील शीत आणि इन्सुलेशन काढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्लायरचा यूज या ठिकाणी केला जातो। बघा कोणत्या प्रकारचा प्लायरचा यूज या ठिकाणी ती प्लायर असते मित्रांनो, डायगोनल प्लायर, काय डायगोनल प्लायरचा या ठिकाणी यूज केला जातो। प्लायरचे वर्गीकरण त्याच्या टिंबटिंबानुसार करतात। कशाचे, प्लायरचे वर्गीकरण मित्रांनो, प्लायरच्या लांबीनुसार 100 mm 150 mm आणि 200 mm असे या ठिकाणी प्लायरचे वर्गीकरण करतात। बघा त्यानंतर वायरिंगच्या कामामध्ये तोडण्यासाठी, पिळण्यासाठी, ओढण्यासाठी म्हणजे सगळ्या कामासाठी अशी कोणती प्लायर आहे ती यूज करतात। बघा कॉम्बिनेशन, कोणती कॉम्बिनेशन प्लायर या ठिकाणी यूज केली जाते। बघा पातळ प्लेट आणि सारखी सपाट वस्तू पकडण्यासाठी कोणत्या प्रकारच्या टूलचा उपयोग केला जातो। असं कोणता टूल आहे मित्रांनो त्याचा यूज या ठिकाणी केला जातो। तर बघा फ्लॅट नोज प्लायरचा यूज या ठिकाणी केला जातो। कशासाठी, सपाट वस्तू पकडण्यासाठी फ्लॅट नोज प्लायरचा यूज केला जातो। बघा वायरचे हुक करण्यासाठी आणि लूप तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टूल्स कशासाठी, हुक बनवण्यासाठी म्हणजे गोल त्याला करण्यासाठी कशाचा, तर राऊंड नोज, काय राऊंड नोज नावातच सर्व काही दिलेलं आहे, राऊंड नोज प्लायर या ठिकाणी यूज केली जाईल। लहान लहान व्यासाच्या कॉपर आणि ॲल्युमिनियमच्या वायर्स तोडण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्लायरचा वापर या ठिकाणी केला जाईल, कोणत्या प्रकारच्या प्लायरचा वापर केला जाईल। बघा साईड कटिंग प्लायर असते मित्रांनो, कशासाठी इथे दिसत नसेल तुम्हाला, साईड कटिंग प्लायर आहे। साईड कटिंग प्लायरचा वायर आपण हे तोडण्यासाठी या ठिकाणी करतो। बघा त्यानंतर केबलवरील संरक्षण, आवरण आणि इन्सुलेशन काढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्लायरचा यूज या ठिकाणी केला जातो। काय तुम्हाला पाठीमागं हा प्रश्न रिपीट झाला आहे मित्रांनो, या ठिकाणी पाठीमागं सुद्धा झाला आहे, काय डायगोनल प्लायरचा या ठिकाणी यूज केला जातो। नंतर फ्लॅट नोज प्लायर आर अवेलेबल म्हणजे फ्लॅट नोज प्लायर टिंबटिंबमध्ये अवेलेबल आहे। तर बघा फ्लॅट नोज प्लायर तुम्हाला सांगितलं मी 100, 150 आणि 200 मध्ये पूर्ण प्लायर या ठिकाणी आपल्या अवेलेबल असतात। बघा नंतर स्क्रू ड्रायव्हरचे वर्गीकरण त्याच्या टिंबटिंबानुसार करतात। स्क्रू ड्रायव्हर जो असतो आपला स्क्रू ड्रायव्हर त्याचं वर्गीकरण कशावरून करतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर बघा लेंथ ऑफ शॅक म्हणजे काय असतो, अशा पद्धतीचा स्क्रू ड्रायव्हर असतो आणि पुढे हे असतं तर याला शॅक म्हणतो आपण, काय म्हणतो शॅक। तर शॅकच्या लांबीनुसार काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं। स्क्रू ड्रायव्हरची निवड त्याच्या टिंबटिंबानुसार करतात। बघा स्क्रू ड्रायव्हरची निवड, स्क्रू ड्रायव्हरच्या शॅकची लांबी स्क्रूच्या आकाराशी समान पाहिजे, म्हणजे तुमचा जर असा स्क्रू असेल काय असा तर अशी समान या ठिकाणी लांबी त्याची पाहिजे। बघा त्यानंतर स्क्रूच्या स्लॉटच्या लांबीशी टिपची जाडी म्हणजे इथे जाडी जुळली पाहिजे, काय जुळली पाहिजे। त्यानंतर काय सांगितलंय, स्क्रू स्लॉटच्या जाडीशी टिपची जाडी जुळली पाहिजे, हे वाचलं मित्रांनो आपण। बघा वरचं बी बघू, स्क्रूच्या
स्लॉटच्या लांबीची टिपची जाडी म्हणजे लांबीची सुद्धा आणि जाडीची सुद्धा, तर हे सुद्धा पाहिजे, हे सुद्धा पाहिजे, हे सुद्धा पाहिजे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ दी अबोव. काय? ऑल ऑफ दी अबोव आपलं उत्तर असणार आहे. बघा 17. न्यूऑन टेस्टर हा त्याच्या वर्किंग व्होल्टेज 100 व्होल्ट ते 250 व्होल्ट वर्गीकृत करतात, परंतु त्याचे रेटिंग मित्रांनो या ठिकाणी वर्गीकृत करतात पण त्याचे रेटिंग असते 500 व्होल्ट. काय? 500 व्होल्ट त्याचे रेटिंग असते. बघा पुढचा, व्हॉट इज द मिनिमम रेटेड ॲक्युरसी ऑफ द स्टील रूल. बघा स्टील रूल असते इंजिनिअरिंगमध्ये या ठिकाणी यूज केली जाते, तर तिचं काय विचारलं आहे आपल्याला? ॲक्युरसी, रेटेड ॲक्युरसी विचारलं आहे. मिनिमम काय? मिनिमम. तर मिनिमम तिची रेटेड ॲक्युरसी असते 0.5 mm. काय? 0.5 mm. सर्वसाधारणपणे इंजिनियर्स स्टील रूल्स टिंब आकारात उपलब्ध आहे. स्टील रूल्स कोणत्या आकारात उपलब्ध आहे मित्रांनो? तर 150, 300 आणि 600 mm मध्ये ती उपलब्ध आहे. बघा नंतर पुढचा प्रश्न बघूया. स्क्रायबर आर मेडअप म्हणजे स्क्रायबर कशापासून या ठिकाणी बनवलं जातं, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा हाय कार्बन स्टीलपासून तो बनवला जातो, कारण तो खूप मजबूत असतो म्हणून तो काय कशापासून बनवतात? हाय कार्बन स्टीलपासून बनवतात तो. ओके. बघा कोणत्या हत्याराचा पेन्सिल असे म्हणतात? कोणता हत्यार आहे असं त्याला पेन्सिल असं म्हणतात मित्रांनो? तर स्क्रायबर असतं. असं स्क्रायबर असतं आपलं स्क्रायबर, आणि स्क्रायबरला आपण पेन्सिल असं म्हणतो. नंतर सेंटर पंच मित्रांनो, सेंटर पंच आहे काय? सेंटर पंचचा जो कोन असतो तो असतो 90 अंश. किती? 90 अंश असतो. 30 अंशाच्या प्रतीक पंचचा उपयोग टिंबसाठी करतात. कोणता? 30 अंशाचा. कशासाठी केल्या जातो मित्रांनो? कशासाठी केल्या जातो? बघा ऑप्शन ए, डिवायडर स्थिर राहण्यासाठी, हलके पंच मारण्यासाठी. कशासाठी? डिवायडर स्थिर, मेकिंग लाईट पंच मेक्स टू पोझिशन डिवायडर. काय? पोझिशन, डिवायडरचं पोझिशन राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी याचा यूज केला जातो. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न आपला असणार आहे 24 नंबर. किती? 24 नंबर. ट्राय स्क्वेअरचे वर्गीकरण टिंबनुसार करतात. काय? टिंबनुसार करतात. तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो? बघा ट्राय स्क्वेअर असतो अशा पद्धतीचा असतो, हे ब्लेड असतं आणि ब्लेडच्या लांबीनुसार काय करतात? त्याचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. 25 नंबरचा क्वेश्चन बघा, ट्राय स्क्वेअरचे अनेक उपयोग आहेत. ट्राय स्क्वेअरच्या सहाय्याने कोणते काम करता येत नाही असं विचारलं आहे मित्रांनो. सर्वात प्रथम वर्कपीसच्या पृष्ठभागाचा समांतरपणा या ठिकाणी त्याने मोजला जातो. काय? मोजला जातो मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही थोडं या ठिकाणी आपला प्रॉब्लेम झालेला आहे. आपले जे पुढचे जे MCQ आहे ते क्रॉस झालेले आहे, त्याला आपण काय करू? नीट करून घेऊया एकदा. ओके, तुम्ही चालू ठेवा व्हिडिओ, एकच मिनिटात मी क्लिअर करून घेतो. चला मित्रांनो, आपलं PDF या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. 25 नंबरचा प्रश्न चालू होता आपला. ट्राय स्क्वेअरच्या सहाय्याने कोणते कामं केले जाते मित्रांनो? वर्कशॉप पृष्ठभागाचा समांतरपणा या ठिकाणी काय केला जातो? मोजला जातो. त्याने काय? मोजला जातो. त्यानंतर एकच मिनिट मी पेन सेट करतो एकदा. काय? मोजला जातो. त्यानंतर काय केलं जातं ते बघूया आपण. बघा एकच मिनिट. बघा फायलिंग केलेल्या पृष्ठभागाचा चौरसपणा. बघा चौरसपणा मोजला जात नाही. काय? चौरसपणा. पृष्ठभागाचा सपाटपणा मोजला जातो. त्यानंतर 90 अंश त्याने आपण, कारण तो 90 अंशातच असतो आणि तो मोजला जातो. फक्त काय? चौरसपणा त्याने मोजला जात नाही. 26 नंबरचा प्रश्न बघा. हॅमरच्या आकाराचे वर्गीकरण त्याच्या टिंबनुसार करतात. हॅमर काय? हॅमर म्हणजे ते असं आपलं मारायचं आणि त्याचा वजनानुसार आपण काय करतो? त्याचं काय करतो? वर्गीकरण करतो. कशानुसार? वजनानुसार. चला 27 नंबर. काय? 27 नंबर. हातोडी पकडण्याची योग्य पद्धत मित्रांनो. हातोडी कधीही पकडताना शेवटच्या टोकावर पकडायची, कारण जे हॅमरिंग होते ती आपल्या हातापर्यंत काय येते? कमी येत असते. त्यामुळे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. चला 28 नंबर. बॉलपेन हॅमरचा कोणता भाग कठीण केलेला असतो? जे बॉलपेन हॅमर असतं मित्रांनो, अशा पद्धतीचं बॉलपेन हॅमर असतं या ठिकाणी. अशा पद्धतीचं बॉलपेन हॅमर आपलं असतं. तर हे जे असतं हे तोंड काय ते काय केलेलं असतं? बॉलपेन हॅमरचा कोणता भाग कटिंग केलेला असतो ते विचारलं. कोणता भाग केलेला असतो? बघा कितवा प्रश्न आहे आपला? 28 नंबरचा प्रश्न. 28 नंबरचा प्रश्न असं सांगतो की ऑप्शन नंबर 28 नंबर फेस. त्याचं बॉल या ठिकाणी कटिंग केलं जात नाही. तर मित्रांनो जो तो फेस असतो हा असतो फेस, हा असतो चीक, हे असतो पिन आणि हा असतो फेस. जो फेस असतो ना मित्रांनो तो काय केलेला असतो? कठीण केलेला असतो. काय केलेला असतो? कठीण केलेला असतो. कठीण म्हणजे एकदम मजबूत केलेला असतो. बघा हॅमरचा हेड बनवण्यासाठी कोणता पदार्थ धातू वापरतात? कशासाठी? हॅमरसाठी कोणता धातू वापरतात मित्रांनो? तर ड्रॉप फोर्ज कार्बन स्टील. कोणता? ड्रॉप फोर्ज कार्बन स्टील या ठिकाणी यूज केला जातो. आणि 30 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे आपला. सर्व हँड टूल्स पासून संरक्षित करावीत. कशापासून संरक्षित करावीत मित्रांनो? काय ते काय? तर मित्रांनो आपले जे टूल्स असतात ते लोखंडाचे असतात, आयरनचे असतात,
आणि या सगळ्या गोष्टींना काय होतं, गंज लागतो, काय रेस्टिंग होती त्याची, गंज लागतो. त्यामुळे ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. मित्रांनो, असे आपले रोज सेशन या ठिकाणी चालू राहणार ज्यामध्ये की आपण काय करणार आहे, मराठीमधून MCQ तुमच्या या ठिकाणी घेणार आहे. तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा, कारण पेपरपर्यंत तुम्हाला मी सर्व 1 ते 2,000 MCQ या ठिकाणी तुमचे कव्हर करून घेणार आहे. आणि रोज आपल्या या ठिकाणी हे जे PDF आहेत मित्रांनो, हे जे तुम्हाला मी आज घेतलं, हे PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. जर तुम्हाला हे PDF लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला काय करायचं, तुम्ही जॉईन करायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलचे नाव असणार आहे ते असणार आहे टेक्निकल यूट्यूबवाला. काय, टेक्निकल यूट्यूबवाला या ठिकाणी आपल्या चॅनलचं नाव असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू.